श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण अनुभवणार आहोत तिसऱ्या अध्यायातील महत्त्वपूर्ण ओवी. चला तर मग ओवीकडे वळूया. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्य भागू तरी रूढ लौकिकू जैसा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील असून 68व्या क्रमांकाची ओवी आहे. या ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला कर्मयोग समजून सांगत असताना मुक्त पुरुषाची लक्षणे या ओवीच्या माध्यमातून आपल्याला समजून सांगताना दिसतात. अहो, दैनंदिन जीवनामध्ये घर, संसार, काम, कर्तव्य करत असताना आध्यात्मिक जीवन कसं जगावं हा प्रश्न आपल्याला नेहमी भेडसावत असतो. आणि याच प्रश्नाचं उत्तर ह्या ओवीमध्ये आहे. कारण आध्यात्मिक मार्गावर चालत असताना बरीच लोक असं समजतात की संसार सोडला, काम सोडलं, लोकांपासून दूर कुठेतरी गेलं म्हणजेच अध्यात्म साधता येतो. पण माऊली म्हणतात बाहेरून कर्म सोडणं म्हणजे अध्यात्म नाही, बाहेरून कर्म सोडणं म्हणजे परमार्थ नाही. त्यासाठी माऊली मुक्त पुरुषाची म्हणजे मुक्त होण्याची काही लक्षणं सांगतात. ते आपण पाहूया. जो मनाने इंद्रियांना वश करतो आणि निष्काम भावनेने कर्म करतो तोच खरा कर्मयोगी. जो कर्म करतो पण त्याची आसक्ती मात्र ठेवत नाही, म्हणजेच तो त्यात अडकत नाही. ज्या पद्धतीनं कमळाचं पान पाण्यामध्ये असतं पण पाण्याचा स्पर्श त्याला होऊन देत नाही, किंवा सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये असतं पण म्हणून काय सूर्याला पाण्याचा स्पर्श होतो का? नाही. अगदी त्या पद्धतीनं तो मुक्त पुरुष संसारामध्ये राहतो. आणि ह्या मुक्त पुरुषाला कुठल्याच पद्धतीचा लोभ नसतो, कुठलीच अपेक्षा नसते, किंवा त्याचे सर्व अहंकार गळून गेलेले असतात. तो फक्त आणि फक्त परमेश्वरावर प्रेम करत असतो. आणि हा मुक्त पुरुष त्याचं संपूर्ण इंद्रियावरती ताबा असतं. कारण आपण जेव्हा सामान्यपणे फिरत असतो तेव्हा आपले डोळे काहीतरी पाहण्यासाठी उत्सुक असतात, किंवा आपली जीभ काहीतरी खाण्यासाठी उत्सुक असते, किंवा आपलं मन सदैव सैरावैरा हे पाहिजे ते पाहिजे म्हणजे काहीतरी मिळवण्यामध्ये दंग असतं. पण मुक्त पुरुष त्याचा इंद्रियावरती संपूर्ण ताबा असतो. त्याच्यावरती इंद्रिय कधीच ताबा करू शकत नाहीत. जो अंतरी ज्याला परमात्म्याची अनुभूती झालेली असते म्हणजे तो आत्मज्ञानाने युक्त असतो. बाहेर मात्र लोकांना सामान्य दिसतो पण आतून मात्र तो परमात्म्यामध्ये स्थित असतो. अहो, हा मुक्त पुरुष आपली कर्तव्य कधी सोडत नाही बरं का. तुकोबाराय कसं म्हणाले, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. अहो, त्याला राम राम म्हणण्यासाठी काम सोडायची गरज पडत नाही. तो काम करत करतच सदैव राम राम म्हणत असतो. असं तो योगयुक्त असतो. कामामध्ये रामराम म्हणत असतो. ज्याला कुठलाच अहंकार नसतो, कुठलीच आशा नसते, त्याला म्हणायचं कर्मयोगी, त्याला म्हणायचं मुक्त पुरुष. याच्यासाठी आपण सुंदर असा एक दृष्टांत पाहूया. भागवत ग्रंथामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. राजा जनक हे खूप मोठे राजे होते. एवढं राजाला व्याप असताना सुद्धा तो सदैव नामस्मरण करायचा. नवे नवे तो सदैव मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन करायचा. आजूबाजूला कुठे कथा चालू असेल त्या कथेला सुद्धा जायचा. एकदा काय झालं, त्याच्या राजदरबारी भव्य अशी भागवत कथा चालू होती. राजा दररोज त्या कथेला जायचा. अहो, अनेक मोजमजुरी करणारे छोटी मोठी लोक
त्या कथेला खूप उशिरा उपस्थित व्हायची, पण राजा मात्र ठरलेल्या वेळेलाच त्या कथेला उपस्थित राहायचा. एकदा काय झालं, कथा खूप मंत्रमुग्ध झाली होती आणि त्या कथेमध्ये राजा विधी अवस्थेला पोचला होता. आणि झालं काय, अचानक त्या मंडपाला आग लागली. मंडपाला आग लागल्यानंतर मंडपातील सगळी लोक सैरा वैरा पळू लागली. चेंगराचेंगरी झाली. सगळी लोक निघून गेल्यानंतर राजा एकटाच फक्त त्या मंडपामध्ये बसला होता. आग भयानक पसरली होती. सगळी जण राजाला आवाज देत होते, राजेसाहेब उठा, राजेसाहेब उठा. पण राजा जनक त्या कथेमध्ये तो मंत्रमुग्ध झाला होता. शेवटी लोकांनी कसं बस करून ती आग विझवली आणि लोक राजा जवळ गेली. राजाला विचारू लागली, राजेसाहेब मंडप जळाले, हात काय नवल नाही, तुमचं पाय जळाले, पाय पहा, तुमच्या पायाला आग लागली. राजा म्हणाले, अरे हे शरीर नाशिवंत आहे, आज ना उद्या ते जळणार आहे, पण मी जी कथा ऐकतोय ना ते परमामृत आहे, ते कधीही नाश न पावणार आहे. त्यामुळं ह्या शरीराचा मला कुठलाही भाव नाही. मी शरीर नसून मी आत्मा आहे. राजाला शरीराबद्दलची कुठली थोडी सुद्धा आसक्ती नव्हती. म्हणूनच राजाचं शरीर जळत होतं, जनक राजाचं, तरीही त्याला कुठलंही वाईट वाटलेलं नाही. बाबांनो, मुक्त पुरुष ह्यालाच म्हणायचं, किंवा आशापाशरहित पुरुष ह्यालाच म्हणायचं, किंवा निष्काम कर्मयोगी सुद्धा ह्यालाच म्हणायचं, जो आंतरिक दृढ परमात्मरूपी गुढ बाह्य बागोतरी रूढ लौकिकू जैसा. आपल्याला पाहताना तो सर्वसामान्य माणूस दिसतो, पण तो सर्वसामान्य माणूस नसतो, तो उच्च कुटीचा संत असतो. अहो, माऊली आपल्याला सांगतात, आपल्याला सुद्धा जर अशा पद्धतीनं मुक्त व्हायचं असेल तर संसार सोडायची गरज नाही. सोडायचे आहे ते फक्त अहंकार, सोडायचे आहे ते फक्त आसक्ती, सोडायचे आहे ते फक्त अपेक्षा. मग आपणही त्या राजासारखं किंवा त्या कमळाच्या पानासारखं मुक्त पुरुषासारखं संसारात राहून मुक्त होऊ शकतो. ह्या ओवीचं चिंतन इथेच संपलं. जर आपल्याला हे ओवी चिंतन आवडत असेल तर मी आपल्याला विनंती करू इच्छितो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ इतर ग्रुपला शेअर करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.